नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात आज दत्त जयंतीची व्हिडिओ आणि पहा जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे। हे बघा तांदूळ काढलेत, तांदूळ निवडलेले आहेत। हे बघा लहान मुले किती खुश आहेत। आणि मित्रांनो, कुठलाही समाजकार्य असो आचार्यांची भूमिका ही महत्त्वाची असते। इथे हे मामा बघा आपल्याला आणि स्वादिष्ट अशी भाजी बनवलेली आहे, कारण हे मित्रांनो दत्त जयंतीचा उत्सव आहे आणि पूर्ण गाव या महाप्रसादाचा लाभ घेत असतो। याच्यासाठी सकाळपासून ही भोजनाची व्यवस्थेसाठी तयारी करावी लागते। तर या सर्वांचे मनपूर्वक आभार। हे बघा भात बनवलेला आहे इथे आणि आता आपण जाऊया गावातल्या मंदिरामध्ये। पहा किती सुंदर असं मंदिर वाटत आहे आणि बघा पूर्ण फुलांनी सजावट केलेली आहे, आपल्या मखमलीच्या फुलांनी सजवलेलं आहे। हे तर बघा अतिशय अप्रतिम असं वाटते। देवाची मूर्ती पहा, पुन्हा कुणाला वाटते की मीच सुंदर आहे, मीच सुंदर आहे। ज्यांना ज्यांना असं वाटते त्यांचा गर्व इथे संपुष्टात येणार आहे। अशी ही दत्त मूर्ती आपल्या नजरेस बघताच बघा कसं वाटते। असं वाटते की इथेच तासन तास बसून राहावे, परंतु आपणाला सवड मिळत नाही आहे। ॲक्च्युली आमच्या गावामध्ये 2 ठिकाणी दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो। तो एक म्हणजे केलवणेपाडा आणि एक कोलेवाड्यामध्ये। दोन्ही ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता फुल पडणार आहे। तर आपण वाट पाहणार आहोत त्यासाठी। आणि तत्पूर्वी आपण देवाचे दर्शन घेऊया आणि या मंदिरातल्या आणखी काही मूर्ती आहेत त्यांचे पण आपण दर्शन घेऊया। तुम्हाला सध्या दाखवत आहे। पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, पाहुनी प्रेमळ हा या मंदिराचा गाभारा आहे। पहा किती सुंदर वाटते। सुझरती सारे सात्विक भाव उमलती, भाव उमलती हळूहळू सरते मी पण माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे दत्त दिगंबर दैवत मालिकेत जातो आम्ही पंढरीला, पण त्याच्या पायाला कधी मिठी नाही घातली। पायाला मिठी याचा अर्थ हे 2 हात त्याला समर्पण करूया, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची। एक वाक्य या अनुषंगाने बोलून जातो। दिवसभर नांगर हाकून शेतात काम करणाऱ्या माणसाला कधी डायबिटीस होत नाही। ऐका जर, दिवसभर शेतात काम करणाऱ्या माणसाला घाम गळणाऱ्याला कधीच डायबिटीस होत नाही। आणि दिंडीत सतत टाळ वाजवून नामस्मरण करणारा एक क्षण सुद्धा बाजूला जाणार नाही, त्याला कधी डायबिटीस होणार नाही। असं जीवन आहे। दिवस जवळ आला आणि मग ती वेळ जवळ आली, सगळ्यांनी उभे राहा। दिगंबरा दिगंबरा
Thank you.
बसूया. 12ला कोण आलाय? लोणचं लागतो नको. आज आई बघा पास्टर लाईन गेली ती इकडे लाईन गेली बघा.